Hello friends, welcome in my ZP Marathi YouTube channel. Today we are going to learn class 7th English subject, and in English subject we learn questions race, which is present on page number 8, and it is a game which could play in class. So what is questions race? So let's read first. Write one meaningful question each beginning with the following words. The first one to do so is the winner. You must use new ideas in each question. तर क्वेश्चन रेस म्हणजे प्रश्नांची शर्यत. मग प्रश्नांची शर्यत म्हणजे काय? तर एक शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दाने सुरुवात होईल असे प्रश्नार्थक वाक्य आपल्याला करायचे आहेत, तयार करायचे आहेत. तर इथे बघा, हू, व्हॉट, वेअर, व्हेन, व्हाय, हाऊ हे WH टाईप शब्द दिलेले आहेत आणि त्यावरून आपल्याला 10 प्रश्न तयार करायचे आहे. तर मी तुम्हाला उदाहरण म्हणून एक वाक्य तयार करून दाखवणार आहे. तर चला आता आपण याचे वाक्य तयार करणार आहे. तर इथे पहिला शब्द आहे हू. WHO हू म्हणजे कोण. तर यावरून आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे. तर हू आर यू म्हणजेच तू कोण आहेस. हू आर यू आणि प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं आहे. तू कोण आहेस. दुसरा शब्द आहे व्हॉट. WHAT व्हॉट म्हणजे काय. तर इथे आपण प्रश्न तयार करू. व्हॉट आर यू डुईंग. व्हॉट आर यू डुईंग तू काय करत आहेस. तिसरा आहे व्हेअर. WHERE व्हेअर. व्हेअर म्हणजे कुठे. व्हेअर डू यू लिव्ह. व्हेअर डू यू लिव्ह तू कोठे राहतेस किंवा तू कोठे राहतोस. त्यानंतर आहे WHEN व्हेन. व्हेन म्हणजे केव्हा, कधी. जर टाईम सांगायचा असेल तसेच वार सांगायचा असेल, वार किंवा दिवस, तर व्हेन हा शब्द वापरतात. व्हेन विल यू कम. व्हेन विल यू कम तू केव्हा येशील, तू कधी येशील. त्यानंतर WHY व्हाय. व्हाय म्हणजे का. व्हाय डिड यू गो तू का गेलास. व्हाय डिड यू गो तू का गेलास. त्यानंतरचा शब्द आहे HOW म्हणजे हाऊ. हाऊचा अर्थ होतो कसा, कशी, कसे. हाऊ डू यू फील. हाऊ डू यू फील तुला कसे वाटते. त्यानंतर हाऊवरून आपण असेच अनेक प्रश्न तयार करू शकतो. दुसरा पाहू आपण, हाऊ आर यू तू कसा आहेस, तू कशी आहेस. अशाच प्रकारे हूवरून आपण हू, व्हॉट, व्हेअर, व्हेन, व्हाय आणि हाऊ यावरून आपल्याला 10 प्रश्न तयार करायचे आहेत, हे लक्षात घ्या. त्यानंतर इथे मॉडल ऑक्झिलरी वर्ब दिलेले आहेत. तर ते आता आपण बघूया आणि त्यावरून आपल्याला प्रश्न पण तयार करायचे आहेत. तर पहिला आहे आर. तसं तर टू बीचे रूप असं म्हटल्यावर ॲम, इज, आर, वॉज, वेअर असे असतात. तर हे पहिले टू बीचे रूप आपण बघूया. आर. तर आरवरून आपल्याला इथं प्रश्न तयार करायचा आहे. तर आपण करूया. आर यू रेडी फॉर स्टडी. आर यू रेडी फॉर स्टडी आणि प्रश्नार्थक चिन्ह. तुम्ही अभ्यास करायला तयार आहात का. त्यानंतर इज. IS इज म्हणजे आहे. इज एनिथिंग रॉंग.
काही चुकले का? इज एनिथिंग रॉंग? काही चुकले का? त्यानंतरचा शब्द आहे हॅव, HAV, हॅव. हॅव म्हणजे जवळ असणे किंवा ला असणे. हॅव यू अ न्यू कार? हॅव यू अ न्यू कार? तुझ्याकडे नवीन कार आहे का? तसेच हॅववरून आपण अशा प्रकारचेच अनेक प्रश्न तयार करू शकतो. नंतर हॅज, HAS, हॅज. हॅजचा अर्थसुद्धा जवळ असणे, ला असणे. हॅज शी गॉन टू स्कूल? हॅज शी गॉन टू स्कूल? ती शाळेत गेलेली आहे का? त्यानंतर डू, DO, डू. डू यू नो? तुला माहिती आहे का? डू यू नो? तुला माहिती आहे का? त्यानंतर DOS, डज. डज ही गिव यू अ बुक? डज ही गिव यू अ बुक? तो तुला पुस्तक देतो का? तो तुला पुस्तक देतो का? तर यानंतरचा जो बॉक्स आहे त्यामध्ये हे आपल्यासमोर जे आहेत ते आहेत निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स, म्हणजे नकारार्थी संक्षिप्त रूप आहेत. तर आधी आपण या कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मचे लॉंग फॉर्म बघूया. तर इथे पहिले दिलेले आहे आरंट, याचा लॉंग फॉर्म राहील आर नॉट. दुसरा आहे इजंट, याचा लॉंग फॉर्म इज नॉट. तिसरा आहे डोंट, याचा लॉंग फॉर्म आहे डू नॉट. चौथा आहे डझंट, याचा लॉंग फॉर्म आहे डज नॉट. पाचवा आहे कांट, याचा लॉंग फॉर्म आहे कॅन नॉट. सहावा आहे वोंट, वोंटचा लॉंग फॉर्म आहे विल नॉट. तर अशा प्रकारे हे निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहेत आणि याद्वारे आपल्याला आता नकारात्मक प्रश्नार्थक वाक्य तयार करायचे आहे. म्हणजेच निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आपल्याला तयार करायचे. तर बघूया आपण. आरंट दे इथे दिलेला आहे, आरंट दे. तर आपण प्रश्न तयार करूया. आरंट दे कमिंग टू स्कूल? आरंट दे कमिंग टू स्कूल? ते शाळेत येत नाहीत का? असा त्याचा अर्थ होतो. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. आरंट दे कमिंग टू स्कूल? ते शाळेत येत नाहीत का? दुसरा बघूया. इजंट, इजंट ही रीडिंग अ बुक? तो पुस्तक वाचत नाही आहे का? इजंट ही रीडिंग अ बुक? तो पुस्तक वाचत नाही आहे का? त्यानंतरचं डोंट, डोंट यू. डोंट यू क्लाइम ऑन द ट्री? तू झाडावर चढत नाहीस का? डोंट यू क्लाइम ऑन द ट्री? तू झाडावर चढत नाहीस का? नंतर डझंट, डझंट शी असं दिलेलं आहे. डझंट शी सिंग अ पोएम? ती कविता गात नाही आहे का? डझंट शी सिंग अ पोएम? ती कविता गात नाही आहे का? त्यानंतरचं आहे कांट वी. कांट वी गो देअर विदाऊट परमिशन? कांट वी गो देअर विदाऊट परमिशन? आपण परवानगीशिवाय तेथे जाऊ शकत नाही का? आपण परवानगीशिवाय तेथे जाऊ शकत नाही का? त्यानंतरचं शेवटचं जे शब्द आहे तो आहे ओंट यू. ओंट यू याचं वाक्य तयार करूया प्रश्नार्थ. ओंट यू कम टू स्कूल? तू शाळेत येणार नाहीस का? ओंट यू कम टू स्कूल? तू शाळेत येणार नाहीस का? तर अशा प्रकारचे हे निगेटिव्ह नकारात्मक प्रश्नार्थक वाक्य होते. आणि आपल्याला लक्षात आलंच असेल की हे असे प्रश्न आहेत की ज्याचं उत्तर आपण यस ऑर नो
अशा प्रकारे आपण हे देऊ शकतो. यालाच व्हर्बल क्वेश्चन असेही म्हणतात. यस ऑर नो याद्वारे आपल्याला हे उत्तर द्यायचे असतात. त्यानंतरचं मॉडेल ऑक्झिलरी वर्ब बघूया आणि त्याचे प्रश्न तयार करूया. तर पहिला आहे कॅन. कॅनचा अर्थ होतो शकणे. कॅन आय हेल्प यू? मी तुझी मदत करू शकतो का? किंवा मी तुझी मदत करू शकते का? त्यानंतर आहे विल. तर विल आपल्याला माहीत आहे की भविष्यकाळामध्ये विल आणि शाल हे आपण वापरत असतो. त्यातला हा विल. विल आय गो टू पुणे? किंवा विल ही गो टू पुणे? तो पुण्याला जाणार का? विल ही गो टू पुणे? तो पुण्याला जाणार का? त्यानंतरचा आहे मे. MAY मे. मे म्हणजे परवानगीसाठी हा शब्द वापरण्यात येतो किंवा हा वर्ब जो आहे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब हा वापरण्यात येतो. मे आय कम इन? मी आत येऊ शकतो का? मे आय कम इन? मी आत येऊ शकतो का? त्यानंतरचा आहे कुड. COULD कुड हा कॅनचा भूतकाळ आहे, हे लक्षात घ्या. कॅन म्हणजे शकणे आणि COULD कुड म्हणजे शकलो. कुड आय डू बेटर दॅन हिम? कुड आय डू बेटर दॅन हिम? मी त्याच्यापेक्षा चांगले करू शकलो का? त्यानंतरचा आणि शेवटचा आहे डीड. डीड यू ईट स्ट्रॉबेरी? तू स्ट्रॉबेरी खाल्लीस का? डीड यू ईट स्ट्रॉबेरी? तू स्ट्रॉबेरी खाल्लीस का? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे जे प्रश्न आहेत हे यस नो टाईपचे उत्तर देणारे प्रश्न आहेत. WH टाईपचे म्हणजे आपण पहिल्यांदा हू, व्हॉट, वेअर, व्हेन, व्हाय, हाऊ हे जे बघितले याच्यासाठी आपल्याला प्रॉपर सेंटेन्समध्ये उत्तर द्यायचे असतात. पण त्यानंतर जे बाकीचे 3 बॉक्स होते त्यामधले जे आपण प्रश्न तयार केले त्याचे उत्तर यस किंवा नो याद्वारे हे उत्तर आपल्याला देता येतात किंवा द्यावे लागतात. अशा प्रकारे क्वेश्चन्स रेस हा जो गेम आहे किंवा यातले हे जे शब्दाद्वारे प्रश्न आपण सोडवलेले आहेत आणि हे आपण उदाहरण म्हणून घेतलेले आहे. याद्वारेच तुम्ही 10-10 प्रश्न तयार करायचे आहे हे लक्षात घ्या. आणि तुम्ही जर माझ्या झेडपी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. कारण असेच नवीन आणि अत्यंत आवश्यक असे शैक्षणिक व्हिडिओ मी यानंतरही आणणार आहे व त्याद्वारे मी शिकवणार आहे विद्यार्थ्यांना. तसेच बेल आयकॉनला टच करा जेणेकरून अशा नवीन शैक्षणिक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळेल व तुम्हालाही जास्तीत जास्त फायदा होईल व चांगल्या प्रकारे कठीण जो मुद्दा आहे तो समजू शकेल.